झी मराठी, चर्चाही होणारच। अश्विन भुजंग फाउंडेशनचा उत्तूर इथं पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सचिन पवार, स्वागत फाउंडेशनचे संचालक सूरज जाधव, तर उद्घाटन सरपंच किरण आमनगी यांनी केलं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा नेते राहुल आर पाटील यांनी उपस्थिती लावली। उत्तूरचे सरपंच आमनगी म्हणाले, अश्विन भुजंग फाउंडेशन ग्रामीण भागात तरुणांना व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत सामाजिक बांधिलकी जपतात। या पुरस्कार वितरणानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते राहुल आर पाटील म्हणाले, या पुरस्कार सोहळ्याने आबांच्या विचारांचा वारसा जपला व अश्विन भुजंग फाउंडेशनचं काम कौतुकास्पद आहे। यापुढे आर पाटील यांचे वारस म्हणून आमचं नेहमीच सहकार्य राहील। कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरण युवा नेते राहुल आर पाटील यांच्या हस्ते, तर अश्विन भुजंग फाउंडेशनचे संस्थापक अश्विन भुजंग, शिवलिंग सन्ने, विठ्ठल उत्तुरकर, शिरीष देसाई, उपसभापती पंचायत समिती आजरा, विठ्ठल उत्तुरकर, महेश करंबळी, ग्रामपंचायत सदस्य उत्तूर, पांडुरंग रावण, सदस्य ग्रामपंचायत जादेवाडी, शंकर कोरवी, चंदगड, कृष्णा बामणे कोवाडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आबा पाटील यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार खालीलप्रमाणे देत मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं। आदर्श शेतकरी मार्गदर्शक पुरस्कार वसंतराव तारळेकर, माजी सरपंच चिमणे, आदर्श समाजभूषण पुरस्कार डॉक्टर सचिन पवार, आदर्श शिक्षक पुरस्कार संतोष शिवने, आदर्श वैद्यकीय दूत पुरस्कार डॉक्टर रविकांत शर्मा, आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र सुतार गडिंग्लज। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा पद्मजा भुजंग, संचालक विलास सावंत, सूरज जाधव, आनंदा गाडीवडर, संदीप बारंगुळे, मनोहर कुंभार, दिगंबर जाधव यांनी योगदान दिलं। तर नंदकुमार निळकंठ, एनके बाबा, गणपती नागरपोळे, केंद्र शाळा मुख्याध्यापक बाळगोंडा कोकितकर, रल्लाप्पा कांबळे, वैजयता जाधव, मनीषा कांबळे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक, युवक व उत्तूरसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन दिनकर खवरे व आभार संस्थापक अश्विन भुजंग यांनी मानले। सी मराठी व ज्ञानेश्वर पाटील, उत्तूर।